हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यम्। हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निसरते वाणी जहनुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। अपदमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री मध्वगुरुभ्यो नमः। श्री देवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही महाभारतांतो भीष्म पर्वांतो आम्ही युद्ध सुरू केलेले विषयांत सचत युद्धा एका दिसू कशी युद्ध जाला म्हणून संजय धृतराष्ट्राला सांगतारस तशी एका दिसा युद्धांत भीष्माला भयंकर युद्ध जाता त्या वर्णन करतारस. सकाळी वेळू जाऊन गेल काय त्या युद्धांत भारी भयानक जाऊन युद्ध जातारस कळवे. दुर्योधन दुर्मुख कृतवर्म कृपाचार्य शल्य विविंशतिक भीष्माल रक्षण कोरका म्हणून सांगता. भीष्म कसं करता आणि 5 जन सत्नव संरक्षण कोरक सीधा पांडवाल सैन्या भितर रिक्ता थंय पांडवाल सैन्यान तो चेदी काशी करुष पांचाल प्रय बरल्यांचे न्हय त्या रतू भीष्मालो कितले शीघ्र एकडे तेकडे वत म्हळ्यार सारत कितले बुद्धंत म्हळ्यार पळयतना भीष्म एका रथार बसला की विंगड रथार मस्त भीष्म बसल्यांचे की म्हणले कोका तितले फास्ट चक्र सिगूंतर आसा भीष्माल रथ कळ्ळें. कडेरी तो कितले सैन्य मेळटे द्रापदातील वैरी हस्ती वैरी रथा वैरी गोड्या वैरी पळय बाण सोडतो रे तरस कडेरी पांडवा तांगेले कितले की सैन्य नाश जाले पळयतना अभिमन्यू कोपयलो अर्जुनाल पुताक. तो कसो करता तागेले कर्णिकार ध्वज म्हणटाचे रथध्वज तागेले कर्णिकार म्हळ्यार कणगिले फूल होड कणगिणे फूल तागेले रथध्वजारी चित्र कळवे. ते रथ घेवन तो भीष्माल दिकड धांवतरस भीष्माल ओटू एकला ओटू युद्ध करना समासम भीष्म कशी बाण सोडता तशीची तितले वेगारी तितले फास्ट जावन बाण सोडून एकपंत भीष्माला ಒಟ್ಟು ಮಾನ್ನೆ ತಗಲ್ 5 ಜನ ಇಲೇಚ್ ಪಡತಾಕ ರಕ್ಷಣ ಕೊರಕ ತಂಗೆಲ್ ಒಟ್ಟು ಯುದ್ಧ ಕೊರ್ನು ಏಕವೇಳಾಕ ಭೀಷ್ಮಾಲೆ रथाचे ध्वजू का तोरंगलता जलवे शल्याक कृतवर्माक भीष्माक पुराजनाक प्रहार करता दुर्मुख आले रथाचे सारथीक दिश मारता जलवे. मागिरी कृपाचार्याल धनुस पुड्डी कोरंग घालता पळयतना भीष्म कितले वेग चलनेर युद्ध करता अभिमन्यू तशी करतारस कळवे. भारी संतोषू पुरायजनाक साक्षात बापसूल वरीची न्हय धनंजयाल वरीचे अभिमन्यू म्हणून होगळसी तरसच की पुरायजन हे युद्ध पळोवन रब्बिल जन कळवे. कशी अभिमन्यू यो अर्जुन गांडीव धनुसू कर्णांत तांडून शब्द करता की तशी अभिमन्यू करतारस गुणांगुंडानु सुತ್ತು दश दिक्कांतू बाण सोडतारसतो कडेरी एक पंता भीष्मू एक वेळाक ते अर्जुनाल पुताले अभिमन्यू लागी येवन ताका प्रहार केले कळवे. कशी प्रहार केले म्हळ्यार अभिमन्यूल ध्वज कत्तरून घाल्ले सारथीक प्रहार केले कळवे. त्या वेळाक कृतवर्म कृपशल्य येवन तांणी भीष्माक संरक्षण कोरयिल्लो तांणी अभिमन्यूल वयर बाण सोडले कसल तितली जनान ಒಟ್ಟು बाण सोडले दुखत जाल्यार तो एक चूर विचारली तेजे की अभिमन्यू कळवे. कशी एक रोतू ताजे हे पर्वत ताजे वयर कसले पावस येवो सुंटर गाळयो कसले जेवतो अचल जावन राबता की तशीच युद्धभुमीन तो अचल जावन राबला एकड तेकड वचना कळवे. मात्र न्ही तो कसो करता म्हणल्यार तितली जनाल वैरी बाणाचे पावस घालतरस भीष्माल वैरी बाण सोडून सिंहनाद करता की कुश्चत ताका कळवे. कडे पूर जना एक पंत दिसता का यो अभिमन्यू आता भीष्माक कसल करतलो म्हणून सांगून अशी
युद्ध करतरच नव्हतो कसल जतले म्हूण सांगून पुरे जना दिसतरस त्या वेळाक एक भीष्मानं कशी बाण सोडला तितले अभिमन्यून कातोरून घाला भीष्माले ध्वज पताके पुरे कातोरून घाला ಭೀಮಸೇನು ಹೊಗಳಿಸಿ ಅಭಿಮನ್ಯುಕ ಅನಿಕೆ ತಕ್ಕ ಯುದ್ಧ ಕೊರಕ ಹುಮ್ಮಸ್ सेवकानवे भले भले करी युद्ध करी म्हण मागीर कसं करता भीष्म हो सामान्य नाही म्हणून भीष्मा गोतच नव्हे तो महास्त्र पुरे मंत्रास्त्र महास्त्र पुरे प्रकट करून ते बाण अभिमन्यू वयर सोडता 1000 बाण सोडता का एक पण म्हळ्यार मंत्रास्त्र म्हळ्यार तशीची कशी त्यांनी मंत्र सांगून इतले बाण जावो म्हणून सांगता तितले जावन ते येद्राच्याला वयर पडता हांग कसं जाता म्हळ्यार पांडवाल जन पुरे पळयता की हो अर्जुना भारी अभिमन्यू भारी कष्ट आसा म्हणून सांगून 10 जन तागेले सुतू येवन राबलीच की विराटाल पूतू दृष्टद्युम्नु भीमू 5 जन केकई राय सत्यकी आनी पुरे अभिमन्यूल सहाय्या खातीर येयलीची कडेरी भीष्म ತಂಗೆಲೆ ವೈರಿ ಬಾಣ್ सोडता कोणाक सत्यकीक दृष्टद्युम्नाक भीमसेनाल वैर बाण सोडना जाल्यार तागेल रथा ध्वज कातोरून घालता कळवे तशी भीमाक कोपयल की मिगेल रथा ध्वज कातोरून घालतवे म्हूण लेखून हो कसं करता भीष्माकय प्रहार करता तागेल उट्टशील कृपाचार्याक कृतवर्माक आठ बाण सोडता कೈ तो कोण भीमು ಹಂಗ ವಿರಾಟಾಲ್ ಪೂತು ಉತ್ತರ ಕುಮಾರು ಶಲ್ಯಾಲ ಏಕದವಂತ ಶಲ್ಯ ತಾಗೆಲ್ ಊಟ ಇಲ್ಲ ನಮಗೆ ಭೀಷ್ಮಲ್ ಊಟ ಯುದ್ಧ ಕೊರಕ ಭೀಷ್ಮಾಕ ರಕ್ಷಣೆ ಕತ್ತಿರ तो उत्तर कुमार सुरू शल्याक मारू म्हणून वता शल्यो तशीची कळवे तो बाण सोण शल्यान हाणे उत्तर कुमारान हस्ती वयर बैसून युद्धा वचे शल्याक आनी उत्तर कुमाराक भारी घोर युद्ध जावन कडेर म्हणटा शल्यो एक शक्त्यायुध उत्तर कुमाराल वैर प्रयोग करतना उत्तर कुमार मेल्लो कळवे कडेरी शल्य तागेल हस्ती काही मारले मागिरी ताकेले रतो मारून दवरला न्हू हाणे कोणे मोरका जाल्यार तागेले रतो इपुड्डी केला उत्तर कुमारान कुडले तो कसो करता कृतवर्माल रथ चडता हांगा श्वेत म्हूण म्हणलेलो विराट रायाला आनी एक पूत आसा श्वेत आमी उत्तर कुमाराल काणी मात येद्दोळटी पळयलेले न्हय गोग्रहण बळारी आतां श्वेत आनी एक शंका 2 जन चेडू आनी केसाची विराटाक आतां श्वेत पळयता कळवे हो शल्यान मारली न्हय म्हूण सांगून आनी कृतवर्माल रथार बसला म्हूण कोळण कोपान सीदा तो शल्या संहार करचे खातीर कृतवर्माल रथादी कडेन धांवन कृतवर्माल आनी शल्या लोट युद्ध करता कळ्वे हांगा 7 जन कोण बृहद्बलु जयत्सेनु रुक्मरथु विंद अनुविंद सुदक्षिण जयद्रथु इतली जन पळिताची कृतवर्माकनी हाका शल्याक उत्तर कुमारान हाणे उत्तर कुमार गेला श्वेतान तांगेल वैरी हे आक्रमण करूंक खातीर वतरस म्हूण सांगून तांणी श्वेताल वैरी 7 जनी ओटू बाण सोडताचे कळवे जाल्यार श्वेत भिना तो तागेले भल्ला म्हूण म्हणलेले बाण आशिल्ले ते सोडून ते 7 जनाल बाणय कातोरून तांकांय तांगेल वैरी अनेक बाण वैर सोडता खंय तर म्हळ्यार तांगेले धनुस कातरलेले कितले की वेळ थंय तांकां मनाक वचना की तितली बारी सूक्ष्मेरी ताणें 7 जनाले धनुस कातोरून घाल्ला मातशी बाण येता श्वेताले मिगेल धनुसा दुखून बाण ते बचना म्हूण मनां वरतना तांकां कळलें की तांगेले हाता दुखून धनुस कातोरून पडला म्हूण सांगून वापस तांणी विंगड धनुस धरताची तेव्हांय कातोरून घालता तो कळ्ळे मागीर कसं करचें म्हूण कळना अशी शक्त्यायुध धरून शक्त्यायुध प्रयोग करतात तांणी श्वेताल रथाकचे ते शक्त्यायुध श्वेताल रथाला येवक जाल्यार श्वेतू ते शक्त्यायुध कातरता कळ्वे कडेरी रुक्मरथाल अंगाकची लागता ताणें सोडलेले श्वेतान सोडलेले बाण रुक्मरथू तागेले रथार चोण बसता जाल्यार मुर्चित जालेले पळोवन सारथी रुक्मरथाल रथ रणांगणा दुखून भायर व्हेले तशें पळय उरयत म्हूण आसा धर्मयुद्धांत बाण लागून मुर्चित जाल्यार घाय जाल्यार तांकां उपचार करून वापस युद्धभुमीन तांकां मन आसल्यार हाडयत कळ्ळे कडेरी 6 जन योद्धांकय संपूर्ण घाय केले न्हू ताणें मागीर ताका शल्याल वैरी कोपयलो मिगेल भावा मारला हाणें म्हूण सांगून शल्याले वता दुर्योधना जोर भंय जाता की शल्य हाणें मारला रे म्हूण शल्य तेद भितर दुर्योधन कसो करता तो भीष्माक सांगता की थंय वच शल्यान मेल्ला रे म्हूण भीष्म हांगा अभिमन्यू सोडता शल्याले वता कडेन थंय भयंकर युद्ध जाता पांडवांकय कौरवांकय कळ्ळे पांडवाल पक्षांत
अभिमन्यू भीमसेनु सात्यकी कैकेयी राजकुमार विराट दृष्टद्युम्न द्रुपद चेदी मत्स्याधिपती सर्वजन असची कळव्या तेंची भीष्म कसं करता अंगेल पुरायनाल वैरी बाण सोडता ಸಂಜೆ ಅನಶಿ ಸಂಕರ ಧೃತರಾಷ್ಟ್ರ ಕುತೂಹಲದತ್ತ ನಿಮಗೆ ಏವಂಶಿತೆ ಮಹಾಶ್ವಾಸೆ ಪ್ರಾಪ್ತೆ ಶಲ್ಯರಥಂ ಪ್ರತಿ ಕುರವಃ पांडवीयाश्च किम कुर्वत संजय हे धनुष म्हणतो नव्हता श्रेष्ठ धनुष म्हणतो कोण महेश्वासे म्हणला श्रेष्ठ धनुष म्हणतो जाव नशिलो शिवेतो शल्यल रथाला ऐलू नमे सम त्या वेळारी कौरवान कसं केले पांडवान कसं केले भीष्मान कसं केले हे युद्ध म्हाका तू सांगता म्हण म्हणताना तो सांगता भीष्माक मारका म्हण म्हणलेले अपेक्षा पांडवांक तांणी कसं करताची शिखंडी नैला युद्ध करना म्हणा शिखंडी केद्रा कोरनो तांणी भीष्माला एद्राक शिखंडी पेटोवचे आनी श्वेता वांचोका म्हण लेखला तांणी त्या रितीर तांणी शिखंडी काही मुखार करून घेवन श्वेताक मारतर आशिल्ले भीष्माल रथा सुतुराबल्यांचे भयंकर युद्ध प्रारंभ जाल्ले कळव्या भीष्म कसं करता सर्व रथिकांक संहार करता कितली की रथा रे रथिक ना सारत ना रथ मांत रसाची कळव्या मागीर कशी म्हण म्हळ्यार एक वेळाक भीष्माल युद्ध कितली लायक आशिल्लें म्हण म्हळ्यार एक वेळाक सूर्यास्त जल्ली की म्हणली कुका तशी ताणी सोडलेले बाण एकामागशी कशी वचून पांडवांगेल सैन्या वयर पडत आशिल्ले म्हण म्हणल्यार थंय सूर्य दिसनाशिल्ले की वत दिसनाशिल्ले तितली मागशी बाण सोडत आशिल्ले मांडप गल्ला म्हणटा पळय तशी बाण सोडत आशिल्ले की तो भीष्म कळव्या तितले लायक बाण सोडत आस कडेरी त्या बाणा निमती लक्ष सैनिक कातरून गेल्लींची कडेरी हस्त्यो मेल्लींची सारथी मेल्लींची घोडे मेल्लींची कोणेय पळात ಕೆಲವು ಜನ ಸಾರಥಿ ಮೆಲ್ಲರಿ ತೆರತಾಕ कोणे नियंत्रक सचिवे घोडे वयर आशिल्ले सैनिकाक मारल्यारी घोडे नियंत्रण आसवे ना न्हय ಕೆಲವು कशी म्हण म्हळ्यार ते युद्ध करतर आशिल्ले राय तांकां मारलेले तेन्ना तांणी रथार दुखून लमतर आसतात न्हू तोग्गू अर्ध रथारे अर्ध तोग्गू पूण जाल्यार रथिकय ना सारथी ना म्हण म्हणटना गोडे भिवन ते रथ तांडून खंयचे खंय वत्तर आसच खंय तशी वट्रासे पळयतना एक नमने कठोर जावन आसत आसले रणभूमी दिसतर आस हंचाण हंगा रणभूमी नेलारी एकल्या वयरी एक अट्टी मारल्या बरी पडल्यांची कळव्या मागिरी ಕೆಲವು जन कशी म्हण म्हळ्यार उठाच्या जन अशें पडले ಕೆಲವು जन उठाच्या जातल जन चेत्रसून ते एक पांय एक हात दुखतर आसल्यार वचून युद्ध करचे राबयनाची तशी कळ्ळें कोण आमकां मारलेले म्हण पळोवन वापस युद्ध करताचे ताजे नंतर ಕೆಲವು जन मल्ल युद्ध ಕೆಲವು जन द्वंद्व युद्ध अशी पुरे जातर आस नेलार पडून लोळतल जन हात पांय कुडके जाल्ले जन एक नमनी दारूण जावन आशिल्ले पळोवच्याक जायना ना ती सलदृश्य पळय दिसता कळ्ळें कडेरी ते बुंयचेरी तक्कसने सिमेंटांनी घालून हे केला ना न्हय मातयेची बुंय न्हय धूळ ते घोड्याचे पांयाचे हस्ती पांयाचे मनशान धाविले धूळ उब्बून कोणाकय कोणय दिसना तशें जाला म्हणटना आमी शत्रूंगेल वटू युद्ध करता की आमगेले पक्षाच्या वटू युद्ध करता की तेंवूय कळना वट्रासे धनुश्टेंकारा शब्द बाण लागून हा यो म्हणचे शब्द सोडल्यार मागीर कसले दिसना कसले कळना तशी शत्रू कोण मित्र कोण कसले कळना कळ्ळें हंचाण ते बेरी ढक्के सकाळी कहळे सकाळी वाजूचे आसना युद्धभूमी म्हळ्यार ताजे किरकिर कन्नाक नंतर युद्ध करतले जनान धर्मयुद्ध म्हणला न्हय ताणें यो आमी गेल्याक युद्धा म्हूण आनेकले आपोवचे आसा हांव आपण कोण म्हूण सांगूस म्हळ्यार तागेले एक परिचय म्हणटा पळय ते दिवचे आसा तो तागेले तो व्हडवडान बोब मार सांगता जाल्यार येद रायले वो कोण कसं उलयता म्हूण कांय आयकपना कळ्ळें वट्रस युद्ध जतरस जाल्यार भीष्माल युद्ध पळोवन एक पंत पुरे जन भिल्लीच कळ्ळें भीष्मान तितली जनाक लई कोण सोडला पांडवाल सैन्यांत कितले 100 गटल्यान हस्ती मेल्यांची गळ कातरून घालला मर्मस्थळा पेट्टो पडला कितले जनाला हातपाय कुडको जाल्ल्यांची घोडे मोरून पडल्यांची जाल्यार भीष्म कोणा मारता पळय तांकां पेट्टो पडला म्हणून लेख तशें म्हूण हांगा श्वेतुकाय सामान्य न्हय हंचाण भीष्म पांडवाल सैन्य कशी पुड्डी करतरस श्वेत कौरवाल सैन्य नाश करतरस खंय 100 गटल्या जनाक मान घालतरस रथीक 1000 गटल्या रथीक पडल्यांची हस्ती पडल्यांची थंयची कळ्ळें तो
सगळे त्यांनी सोडचे आयुध कातरून घालून ते खंयची हातानं हा आयुध प्रयोग करतात तो हातू कातरून घालतर असं हंग कशी भीष्मान पांडवाल सैनी पुढे केला तशी श्वेतकुमारानं घोडे रथ पदाती हस्ती अशी एक दोन्ही नाही सहस्र सहस्र संख्येरी लासून या लई करून घालला ताणे मारून घालला कळव्या कडेरी भीष्माला तैತ गेले दूर दुखून उड्डईला बाण भीष्माला तर येता जलरे पूर जन भिवनु आता कसं जत्ता बा म्हणून कौरव पळते आपल्या भीष्म मान भीनी तो ಧೈರ್ಯಾರಿ गेले श्वेताला ಎದ್ರ रबला कळवे रब्बून दोग जन कशी युद्ध करताचे म्हण म्हणारे पळ्या हक्का भीष्माक दुर्योधनान संतोष रासो का म्हण म्हणलेले एक यानवे दुर्योधना संतोष करचे कतीर थांड म्हणला नव्हे आज पांडवाल सैन्य पुरे नाश कोण दवरता म्हण तशी पांडवाल पक्ष योधांक तीक्ष्ण बाण सोण बाद देतरच काही कितले की पांडव म्हणला पांडवाल सैन्य नाश जल नव्हे त्यावेळाक श्वेतू यद्र आईल काय भीष्म तगेला द्राक राबलो कळवाय क्षण भितर दोग जनाल मध्यंतू युद्ध झालंय दोग जनाक एकल्या मारका म्हळ्या कशी खाली नाही ಮತ್ತೆ कतोरंगाल का म्हळेला अशी तशी तितली ताणे फोर्सार युद्ध करताना एक गडी भीष्मूची मक्ष येईल काय भीष्मूची म्हणारी तितले बाण सोडत्यो श्वेतो हे पळितना दुर्योधना बहीण का यू भीष्माल प्रताप इतलेच वेळ म्हणून सांगून कुडले दुर्योधनानं सगळे जण सांगली की बचा भीष्मा रक्षण करायची बक्षयला पड भीष्म म्हणून स्वयं तवय चमकल काय कळबा हंचाण कसं जत्ता म्हणून म्हळ्यार श्वेतो एक घडी हक्क सोडता कोणाक भीष्माला एद्राक आशिल पळय श्वेतो कुडले गुंता हंचाण कृतवर्म कृपू शल्यू हानी पुरी दुर्योधनानं सांगले म्हणून सांगून थंय भीष्माल सुत्तू राबल्यांची भरलेल सैनी घेऊन दुर्योधन पांडव सैन्य मारू तर असं व कसं करता तो साधारण वेळ भितर दुर्योधनान कितले सैनी घेऊन येयला तितले सैनी नाश करता काय श्वेत जाल्यार वापस भीष्माला एद्राक येता युद्धाक भीष्मू आणि श्वेत कशी युद्ध करताची म्हळ्यार कितले बाण हाण सोडल्यार भीष्मही मागचे वचना युद्धा दुखून भीष्माकही मस्त बाण लागला श्वेताकही मस्त बाण लागला जाल्यार तवय विचलित जायना दोन्ही पर्वत रबल्यावर रब्बून युद्ध करता रसाची कळेरी भीष्माल वैर मस्त बाण सोडतो तो श्वेतो कळवे त्या वेळाक तागेले ध्वज तागेले धनुसू तागेले हातू आंग पुरे कडेन बाण प्रयोग करता एक पंता भीष्मूची एक नाचीशी दिसलो काय ಸ್ವಲ್ಪ वेळ तर अयो कसं जालें भीष्माक म्हणून सगळे कौरव सैन्य भिल्ले भीष्माले रथा ध्वज पडलो भीष्माक पेट्टू जाल्लो या पुरे पळयतना दुर्योधनान ताका जोर कोपयल काय ताण सैन्या सांगले की तुमकां सांगिल्लें नव्हे भीष्मा रक्षण करका म्हणून भीष्माक मरण जेवचें नज न्हय म्हटल्यार मागीर पांय दुखून आमकां कोणेय नांची कळबे पुरय महारथ त्यांनी तांगेल चतुरंग सैनी घेऊन वचून भीष्मा रक्षण करू रबलींची गोतच नव्हे बाहलिकू कृतवर्मू शल्यू विकर्णू चित्रसेन हानपुरे कळव्या तशी हांगा श्वेतो तो तितली जना काही भिना तो वैर बाण सोणू कळव्या एक पंता भीष्माल वैर प्रहार कोण सोडता कडेरी भीष्मू वापस निरस्त्र जाल्लो कळवे युद्धांतू वापस दुर्योधना बळी जाले कौरवाल तिकडचे सैन्यांकय बळी जाले तेदना अयो श्वेतानं भीष्मा मान सोडले की कसं जालें म्हणून भीष्माक कसं लय जत्वे तो कसं करता श्वेतानं मेगेल धनुस कुडको करून घाल नव्हे जोर कोपयल ताका आनीक धनुस काडलो आनी एकपंत सुमार बाण सोडले श्वेताल ध्वज घोडे सारातील माते पुरे कत्तोरून घाली की श्वेताक कसले उपाय ना जाले रतार दुखून तो घेवन एक पंत जोर कोपयल के श्वेताक कडेरी वा रतार दुखून तो गुराबला नव्हे वा कसं करता सर्व कडेन बाण सोडता तागेल सुत्तूची श्वेताक लागतोरस पळयतना तो कसं करता तागेल रतार आशिल्ले एक शक्त्यायुध काण भीष्मा सांगते तिष्ठ इदानीं सुसंरब्धः पश्यमां पुरुषोभव तू दाखय तुगेल साहस दाखय मेगेलय साहस पळय धांवनूक बी न्ही हांव शक्त्यायुध सोडत म्हणून
श्रेष्ठ पुरुष कशी रपता तशी रब्बू का तुया म्हणून सांगून तो भीष्माल वयर प्रयोग कोण सोडता शक्ती आयुध ते शक्ती आयुध उज्जो आयल्यावरी एत्तवरस वेगोरी कळवे भीष्म मात्र बीनी कितल सकड युद्ध पळिला ताणे ताणे 17 बाण सोडली काही ते शक्ती आयुध कत्तरून घाल्ले पुरा जन संतोष केलं कौरवाल सैडाक कडेरी वो गद काणू गदा पाणी जाऊन धावून येत रस कोणालागी भीष्मालागी भीष्म कसं करता व गद मारत म्हणून म्हणत त्या गद्या पेट्ट चुको चुकत्र रतार दुखून तो उडलोची हाका कितली कोप येईल म्हळ्यार गद प्रयोग कोण गेला भीष्म असकी म्हणून एक क्षण भितर भीष्म देऊन गेला हाण पेट्टे येईल रथ भीष्मा गद भीष्माल रतारी प्रयोग जाल्लोची भीष्माल रथ पुड्डी पुड्डी जाल्लो रथरहित गेलं भीष्म म्हणून सांगून सर्व रथिक तक्का रक्षण करू येईल त्यांनी भीष्माल तिकडे धावून येयलीची कडेरी भीष्माक बारी बेजार जालें कसं म्हणून म्हणटा तागेलें मन ಸ್ವಲ್ಪ कुगवलें मिगेल रथ सोडता अन्यकलाल रथ अरबैसकोनमे जाल्यारी युद्ध संपूर्ण कोरका श्वेता सोडूनच म्हणून तो कसं करता विंगडाल रथ अरबैसला आनी श्वेताल तिकड वता तेदना भीष्म म्हणटा भीष्माक आकाशार दुखून एक आकाशवाणी एक पडता भीष्म भीष्म महाबाहो शीघ्रं यत्नं कुरुष्व वै एष हि अस्य जये कालो निर्दिष्टो विश्वयोनिना देवान विश्वयोनी म्हळ्यार परमात्म ताणे एष हि अस्य जये कालो यांची हक्क जय पावचे संदर्भ म्हणून देवान निर्णय केला तशावन बघिता गेल वयर बाण सोडी भीष्म कसं करता आणि श्वेता सोडूकनच ज म्हणून सांगून श्वेता काही रक्षण करू आणि पुरे धावून येयल्याची भीमू सात्यकी दृष्टद्युम्न दृष्टकेतू अभिमन्यू पुरे जाल्यारे भीष्म कसं करता म्हणजे ते बाण सोडू म्हणून तयार करता श्वेत कसं करता भीष्माला एमय धनुसू कात्तोरून घालता आणि हक्क सोडूनच जेव म्हणून लेखतरस श्वेताल दिकडे शीघ्र धावतरस कोण गांगेयू भीष्म कळवे वत्त वत्ता तो भीमसेनाक अभिमन्यूक दृष्टद्युम्नक पुरुजनाल वैरी बाण सोडतरस वत्त वत्ताची पूरे पांडव कोण कोणयल्याची तागेल रक्षण श्वेताक पांडव पक्षाचे कोण कोणयल्याची तांगेल वयर पुरे बाण सोडता तांक पुरे मागशी धांवडायताची श्वेताल वैरी प्रहार करू आयला तो कसं करता म्हणून झड आसूचे एक बाण काणू अभिमंत्रण करता कोर्ण कसं करता ब्रह्मास्त्र जाऊन अभिमंत्रण करता आणि ब्रह्मा ताका कळले श्वेताक मारका जाल्यार असले कसले जेव कोरका शिवाय श्वेताक मेगेल कंच अस्त्रान मारला रे काय जायना म्हणून कळले ब्रह्मास्त्र केन्नाय प्रयोग केले म्हणजे मागशे येना नव्हते ब्रह्मास्त्र मारले शिवाय तशी तागेले असो मंत्रास्त्र म्हणा तशी जी त्यांनी एक काड्डी मेळ्ळेरी ब्रह्मास्त्र जाऊन परिवर्तन करताची मंत्रानं तशी कसं करतो तागेले असोच एक श्रेष्ठ भाण काढता झडू वसूचो आणि ब्रह्मास्त्र जाऊन परिवर्तन करून श्वेताल वयर सोडले कडे ब्रह्मास्त्र केन्नाय मागशी येईना ताची काम करनाशी येना जाल्ले श्वेताल मरण थंय जाल्ले कितले म्हणल्यार त्या श्वेताले कवच तुकून भितर वचून फाटी दुखून भायर येवन भुंय तू भितर चमकल कळवा तसले जाल्यार एक व्हड पर्वत पडतशी तो पाप प्राण वचून पडला श्वेत पांडवांक बारी दुःख पुरे पांडवाल सायडाचे पुरे जन दुःखान तसची हांगा दुशासनाक बारी संतोष कय तो कसं करता ते आपले डक्के टमाटे कहळे सकड वाजिता पळय तांगेल तुकून हाता दुखून वाद्य तांडून घेवन वट्रास रण रंगात पिस्सुशी नंत काही मारनो कळवे हांगा श्वेत मेल्लो थंयच्यान शल्यान एककलेक अशी जातना कळवे कसं करचें श्वेताल मरण जालें की हांगा म्हूण सांगून एक पंता पांडवां पुरे भंय जाल्ले कृष्णनी अर्जुन हळूची तांगेल सैन्यांक मागशे वचक सांगता कळवे एक घडी युद्धविरामशी जाल्ले तशीची मागीर श्वेत मेल्ल म्हूण कळ्ळी कुडले कसल जाल्ले म्हूण सांगून धृतराष्ट्र निमगितना तो श्वेताल विशयू सांगता श्वेत म्हळ्यार जावन भीष्माले ओटू युद्ध करूक समर्थ जावन आशिल्ल योद्ध तो श्वेतू जाल्यार भीष्मान युद्ध करून पांडवाल बदीन एक मरण केल्ले एक वीराल मरण केल्ले म्हळ्यार भीष्म आमगेल खातीर युद्ध करता म्हूण म्हणलें खंडीत म्हूण म्हाका धैर्य जाल्लात म्हूण संजयाले सांगता जाल्यार पळय विराट रायाले
पूतु श्वेतु विराट्रायु तकनच जलरे विराटाक किरकिर जेवची नक्का मळिकतिर पांडवाले आईल तो कळवा कितले काळते विराट्रायले कोप्पूनु तो रान्नांतू कोटेंतू पुरय काही काही निपोन जीवन केलेलं ताणे ताका कोण शत्रू असची तांकां मानतो सोडी नाशिलो आनी चांग चांग तो सद्वर्तन सकड आशिल्ले जाल्यार युधिष्ठिराले सैन्य सरवल कशी म्हूण म्हणलेली म्हाका आश्चर्य आनीक कसं म्हळ्यार युधिष्ठिराल सैन्यांत आसून तितली प्रताप दाखोवन तो मेल्लो म्हणल्यार बारीक म्हाका आश्चर्य जाल्लें म्हूण आनी मेगेल पुत तुका कशी गोतसना बरी क्षुद्रू कोणाकय नाका तो कळ पुरुषादमू भीष्माक जावो द्रोणाचार्य जावो कृपा जावो गंधारी जावो म्हाका जावो हे युद्ध नाका आशिल्लें कळ इतक म्हूण म्हळ्यार परमात्माले वटूची वृष्णी वंशाचे वासुदेवाल वटूची आसूचो तो धर्मरायू भीमसेनू अर्जुनू कळवे तांकां युद्ध कोणाकय सोल्लूचो जत्वे व्यासान सांगला युद्धांतू नक्का म्हूण सांगून युद्ध नक्का म्हूण जाल्यार मेगेल पूत पाप इश्टू जाल्यार देखून कोण कोण युद्ध नक्का सम करून घे म्हण आयकनाशी युद्ध म्हणलें वय बे आतां म्हाका तक्क आलोचन ना पांडव कितले पराक्रमी कृष्ण तांगेले पटबला आस जाल्यार म्हाका संवय न्हय आतां श्वेतान मेल्लो म्हणले कुडले हानी नंतर असची जाल्यार पायीची युद्ध कशी म्हूण म्हाका दिसता कृष्णा अर्जुनाल वटू म्हणटा म्हाका अर्जुनाले भीमसेनाले जोर भय्य कळ्ळें तांणी दोग जन युद्धांत तांकां दोग जाणां कसले जल्ली शिवाय आमी गेलवली म्हूण सांगूक जायना म्हूण म्हाका गोतस कळ्ळें आतां तांतू येत तांगेल सेनाधिपती तो श्वेतू न्हय ताणें मेल्ले पांयांनी की तांणी भारी युद्ध सन्नद्धती करून येवच्या पुरोची ही युद्ध कशी जाल्ली की न्हय हिरदूस कसो जाल्ले तें सांग म्हाका हिरदूस तांणी कशी येयलीची पांडव सांग तेन्ना तो सांगता की राया संजय सांगता की धृतराष्ट्र राया तुगेलें मन गट्टी करून घे इत्याक म्हूण म्हळ्यार हें युद्ध जेवचे पयलीं फुडें तुका पुरी जाणान सांगला विदुरान सांगला व्यासान सांगला प्रती एकल्यान सांगला नाका युद्ध नाका राबयसी तुगेले चेडवाल वयर मस्त व्यामोह दाखोव नका म्हूण म्हणटना तूं राबय न्ही म्हणटना युद्ध जेवच्याक सुरवे कारण तूच म्हूण जालें न्हय नाका जाल्यार ते कणिकाक अन्येक दुसऱ्याक पुरे लागीं कोण घेवन नाका नातिले एका वायट राजांनी तेणी पुरे आयकून नाका जाल्यार व्हड अपराध तूं केलेले आनी आतां दुर्योधन समना दुर्योधन मायटू दुर्योधनाल निमती जालें म्हूण पुरे सांगू नका तूं एक पण घटसून दुर्योधनाक जायना रे म्हूण सांगिल्लें जाल्यार पुराय रप्त आशिल्लें जाल्यार तुगेल बुद्धी कसो गोसोय गतो द केसे तो बंदो याद्रक्ता द्रंगमतिस्तव संदीप्ते भवने यद्वत् कूपस्य खननम तथा म्हळ्यार तुगेल बुद्धी कितली वायट बुद्धी म्हूण म्हळ्यार पळय उदक भरते आसतना भरतेसची न्हंयक सेतू बंदिताची कोणें जाल्यार ती न्हंय आटून गेल्ली आनी काही सेतू जेवको म्हूण ना म्हणटा सेतू बंदचे सुरू केल्या पिशे पडनवते आनी घर धगधगी लासून वतना कोणें अयो घरा उज्ज ओडोचक उद जाय म्हूण बायकोंडूच्या शूर करतावय हें पुरे बुद्धी तुगेली कडेर तई पांडवांक कसलो अन्याय जाता नाय तुगेले पुताक प्रोत्साह दिले नाका रे अन्याय करूं नका म्हूण सांगनी आतां दोन कडेन जे न्हय कोपान युद्धाक तयार जावन राबल्या कोणेय एक जन लासून वचचुका न्हय तूं म्हाका मना शांती ना कसं जाता म्हूण कळना हिरदूस युद्ध कसं जालें ताजेर हिरदूस कसं जालें 10 दीस युद्धांत जावन गेले तूं आतां पुरे मेगेला निमगी तर कसं प्रयोजन तुका जाल्यार तुका युद्धाचे विशय सांग्या जैतवे पळय हांव तुका सांगला सुरवेचे सकाळचे दीस सगळो जावन गेला म्हणून ताजे नंतर श्वेत मेल्लो कळवे श्वेत मेल्लो उत्तर कुमाराल संहार जाल्ले आतां विराटाल आनीक पुत शंकू कोपान शल्याक मारता म्हूण सांगून येयला कळवे शल्याल रता लागीं उत्तर कुमारा मारलेले न्हय ताका शल्याले वता भीष्माक शंकाक भीष्मान मारले थंय वचे धैर्य ना ताका तो सीदा शल्याल रताले वता शंकू थंय तशीची शल्याक रक्षण करूंक दुर्योधन अपास ते 7 जनाक पेटयता कळवे हांगा शल्याल आनी शंकाल मध्येंतू व्हड युद्ध जाता तेद भितर भीष्म थंय येता मध्येंतू हाका राखच्याक कोणाक शल्याले रक्षण करचे खातीर भीष्म थंय येयलो तो कसो करता व्हड 4.5 फिटाचे धनुस म्हणटा पळय दोर न्हू शंकाले धांवला पळयता शंकू हांच्यान पांडवाल सैन्य एक नमने
बहीण जाल्ल्या भीष्म येयलो आतां कसं जाता की म्हणून आतां शंकापुणी रक्षण करया म्हण सांगून अर्जुन बग्गी वचून शंकाल एद्र राबलो थंय भीष्माल आनी अर्जुनाल मध्येंतू युद्ध शूर जल्लीची पुरा जन्मळीक अयो कसं न्ही एकलेक समान बलाचे हांनी युद्ध करून कशी युद्ध करती तर म्हणून कडेर हांगा शल्यू कसं करता सीदा तागेल रथार तकून देवलो शंकाल रथाले वचून गद्यान मारनो शंकाल रथा चार घोड्याक मान सोडली ताणें शंकू कसं करता ताका रथ कसो लेखात घोडे ना म्हळ्यार रथ कसो लेखा सीदा तो त्या रथार तकून देवलो धांवन वचून अर्जुनाल रथार बसलो की एक पण उसरो सोडलो की आ मात सेफ म्हूण सांगून जलबा कडेन ते तेदना भीष्मान कसं केल्लें पांडवाल वैरी वापस भाण सोडू सुरू केलें कशी सुरवेच्या वरीची भूमी अंतरिक्ष कसले दिसना म्हणटा पळय तशी कळ्ळें तंतू पुरय तागेले पांडवाल तर्फे आशिल्ले पांचाल योध मत्स्य योध केकय योध पुरा जनाक बाण लागतरस कडेरी तो अर्जुनाला युद्ध करचे सोण पांचाल देशार राय द्रुपदस पळय तो कसं करत आशिल्लो हांगा अर्जुन भीष्माल एद्रा राबतना शंका राखून द्रुपद वचून तागेल सैन्य पुड्डी करत आशिल्लो कौरवाले आतां भीष्म अर्जुनाकय सोडले शंकाकय सोडले सीदा द्रुपदाले युद्धा चमकलो कळ्ळें द्रुपदाल आनी भीष्माले मध्येंतू जोर युद्ध जाता कळ्ळें त्या वेळाक हांगा कितले मट्टाचे बाण सोडता म्हळ्यार पुरे कोणाक द्रुपदाल सैन्या समीत आतां एकल्या रक्षाक एकली जावकात न्हय कोणा रक्ष म्हूण कळना पुरो जनल वयर सोडता शल्या राखू शल्याक न्ही द्रुपदा राखू वचा म्हूण म्हळ्यार हांगेले वयरी बाण सोडत रस हांगेल्यान तूं कोणाक राखू द्रुपदा इवेया म्हळ्यार द्रुपदाला वयरी बाण सोडत रस एक कालार पुरो जनाल वयर बाण सोडतना कोण कोणा रक्षण करचें न्हय पुराय भिवन खंय धांवलींच की पांडवाल तर्फीचे सन सैन्य पुराय येयली पळय पुराय सैन्य धांवन गेले की केलव जन पेट्ट खावन रणरंगांत पडले केलव जनाक भीष्माल बाणा पेट्ट पळोवन युद्ध करचे उत्साह ना तूं रबल्यांची तांणी कसो करचें म्हूण कळना अशी दिग्मूड जावन रबल्यांची कसो करचें आमी म्हूण तांकां कळिना कडेरी हांगा सूर्य अस्तंगत जाले नंतर युद्ध ना धर्मयुद्ध न्हय युद्धभुमीन कसले दिसना आतां म्हणके फ्लड लायट आनी घालून क्रिकेटांनी न्हयते काळोख जालें न्हय पुराय जन युद्धभूमी देखून विश्राम करूंक तांगेले सैन्य घेवन चमकलीची कळ्ळें रात्री युधिष्ठिरा मात्र मस्त चिंत जाल्ली कसं न्ही म्हळ्यार तो वचून कृष्णाला सांगता की कृष्णा भीष्माल पराक्रम पळयलो न्हू तूं आजी कशी सुकिले तणाक एक उज्या काड्डी उडयल्या सगळेची तणा मेदो भस्म जावन वता पळय तशी आज आमगेले सैन्य कशी पुड्डी करून घाल्ली ताणें खंयचे रितीरी आमकां नाश करूं पडले आमगे कितले व्हड सैन्य नाश जाल्ले कसो करचें केलो सैन्य युद्धांत पलायन केले म्हणटा पाय भीष्म युद्ध येता म्हण जाल्यार हे सैन्य पुरे धांवता न्हू कृष्णा म्हाका आतां कसो दिसता गो तसो यमा जय करूं जाता आशिल्लें आमकां इंद्रा जय करूं जाता आशिल्लें वरुणा जय करूं जाता आशिल्लें कुबेराकय जय करीत जाल्यार भीष्माला जरा रब्बू जायना मे म्हूण सांगून भंय जावन म्हाका तुमगेले बुद्धीक एक नमने मंकू आयल्या बरें जाला कळ्ळें एक नमने माये घाल्ल्या बरें जाला म्हाका कसो करचें म्हूण जायना कशी युद्ध करचें कृष्णा तूंच सांग आम वनं यास्यामि वार्ष्णेय श्रेयो मे तत्र जीवितुं न त्वेतु पृथिवीपालान् दातुं भीष्माय मृत्यवे पळय न तू एतान पृथिवीपालान पळय आम हज्जी पशी अरण्याक वता थंयच जीवन करून सुचे लायक म्हूण दिसता मेगेल तर्फीन रब्बो येयले सर्व पृथिवीपाल येतान पृथिवीपालान मेगेल तर्फीन आयलेंच पळय कितले जन राय हांकां पुरे भीष्माल तोंडा घालची वे हाम भीष्मान मरण दिवचे तशी घालची वे पळय म्हाका खंडीत गोत्तस भीष्म मेगेल सगळे सैन्य ध्वंस करता म्हूण कशी आमी आतां पतंगशी जाल्ल्यांचे गोतसून उज्याल्या वचे पतंगशी जाल्ल्यांचे आमी भीष्म आमकां मारता म्हणून गोतसून आमी आतां युद्ध सन्नद्ध जाल्या येता अनलं प्रज्वलितं पतंगा समविद्रुता विनाशा योपगच्छन्ति तथा मे सैनिको जपा आमी पुरे विनाशा दिकड वतरस अशी म्हाका दिसता कसो करचें एक दीस भितर मेगेले कितले व्हडले सैन्य नाश जाले पळय कृष्णा हांव कसले चांग केलेले ना रे कृष्णा मेगेले भावंडांकय बाद दिवन काडले तांकां राज्य सुख मेळनाशें केल्लें राज्य भ्रश्ट जावचें तशें केल्लें वनावास वचून कितले की कश्ट अनुभविसिल्ले जाल्यार आमी वांचून आसाची कसो लाबा म्हूण दिसता म्हाका जाल्यार आतां युद्ध केल्यार आतां आमी वना चमकल्यार पांजन खंय पूण एक वांचून आसता युद्ध सुरू केलें वापस युद्ध मुंदरशील म्हूण जाल्यार आमी पांजनय व्हरता की ना की म्हूण सांगून दिसता आमी सोडी मिगेल तर्फीन येयले
कोणीही एक रायपणी वर्तलवे म्हण म्हाका दिसना पळय. भीष्मा एक एदुरसूची म्हूण म्हणल्यार अर्जुन जाल्यार तो आतां तटस्थ नीती रस अशी दिसता म्हाका. युद्धात ताका उत्साहय ना निरुत्साहय ना. मिगेल खातीर युद्धां येवची तशी येतरस. भीम एक बारीच उमेदीर युद्ध करतरस जाल्यार भीमा नेकल्यान येद्दे व्हडले 18 अक्षोहिणी सैन्य नाश करचे म्हळ्यार ताका कितले काळ वचच्या पुरो, कितली वर्ष जावका आसच्या पुरो. जाल्यार रे तुगेलो यो अर्जुनस पळय ताका सर्व महास्त्र गोत्तस जल्वे. जाल्यार रे हांगा पळय भीष्मान आनी द्रोणान ते म्हणटा महाअस्त्र प्रयोग करतना ताका प्रत्यस्त्र गोत्तसून यो न्हू तर रबला न्हय. आमगेल सैन्य रक्षण करूंक पळयनी नवताणें कळ्ळें. म्हणटन पाय म्हणटन भीष्मान आनी द्रोणान आनीक महास्त्र सोडलें म्हूण जाल्ल्या रे आमगेल विनाश वग्गी जात न्हय. पळय कृष्णा तूं सवाय आतां कसले उपाय ना म्हाका. तूं म्हाका पायची युद्ध कशी करचें भीष्माला राबचें कोणें आसच म्हूण सांगता तुवें म्हूण सांगता आसतव. प्रसादात गोविंद पांडवा निहतद्विषः स्वराज्यम अनुसंप्राप्ता मोदिष्यन्ते स बांधवाः. गोविंदा तुगेल अनुग्रहानाची सर्व पांडव शत्रूंक मारनु तांगेल राज्य पावनु संतोषार आसाची कळ्ळें. म्हणून तू तसले रे तुगेलो अनुग्रह असला मात्र आमी संतोषार आसचे साध्य म्हणलें री तर तो उलयता आनी दुख्ख पावतरस म्हूण सांगून कृष्णाक कळ्ळें. तो एक पांडवां पुराय संतोष जेवची तशी हांसलुकय आनी युधिष्ठिरा म्हणाल युधिष्ठिरा कसले तूं दुख्ख करता. तुका इतले जन भावंड आसाची महाशुरादेशूर तांगेल तसल जन आसून हें सात्य की मागीर विराट द्रुपद दृष्टद्युम्न आनी पुरी इतली श्रेष्ठ शुरादेशूर राय असून तूं ह्या मटा दुख्ख करता. कसले का अगत्यस्व तुका. ह्यो दृष्टद्युम्नस पळय आख्खो सल्साच्या कोण्णय ना. वो तुगेले सेनादंड नायक जावन ना मे म्हणटन तूं भीष्माल विशया कसले चिंत करचें. तुका एक पण सांगला न्हय शिकंडील जन जल्लेले भीष्माल वदेक समजावन म्हूण सांगून पळयता एक दीस तुगेल बदीच्यो शिकंडी भीष्मा युद्धांत संपूर्ण नाश करून सोडता संदेह नाको तुका म्हूण. तेदना युधिष्ठिर दृष्टद्युम्नाले सांगता दृष्टद्युम्ना कृष्णान सांगता म्हाका तुगेले वयर मस्त धैर्य येयला. हांव आतां एक विशय सांगता तुका तूं समची आयक. पळय कृष्णा समान पराक्रमी म्हूण तूं सांगू येत. तूं म्हाका सेनाधिपती जावनस कशी देवतेंक कार्तिकेय सेनाधिपती जावन आशिल्ली की तशी तूं आमगेल सैन्या सेनाधिपती जाल्लेलें मिगेल भाग्य म्हूण लेखता. तुवंय भीष्मा पशी श्रेष्ठ जावन युद्ध करून तांगेल कौरवांगेल नाश कोरका तुवें. तूं पायचे दिसा युद्ध तूं वचुका. तुगेल म्हाका हांव येता भीमू अर्जुनू नकुलू सहदेवू द्रौपदेय आनी कितली सगळी श्रेष्ठ पृथ्वी पाल आसत ना पुराय कवच धारण करून तुगेल म्हाक्षी आमी युद्धा येता. दृष्टद्युम्न म्हणाल की कसले यचन करता धर्मराया तूं. अहम द्रोणांतका पार्थ विहित शंभुनापुरा म्हाका द्रोणाले संहारा खातीर जल्लो म्हूण सांगून रुद्रान सांगला न्हय. रणे भीष्मम कृपम द्रोणम तथा शल्यम जयद्रथम सर्वानद्य रणे द्रप्तान प्रतियोत्सामी पार्थिव. पळय तागेले अनुग्रह रे द्रोणाचार्याल कशी चाव द्रोणांतक म्हणून म्हणला द्रोणाचार्याला हत्ये मिगेल निमतीची म्हणून रुद्राले अनुग्रह ते कळवे. आनी तूं भीष्म कृपू द्रोणू शल्यू जयद्रथू हांगेले यचना करूंक हांव तांगेले वटू युद्ध करता म्हूण सांगतरस. त्या म्हणटना पांडवाल सैन्य आशिल्लें महारथीक पुरे भारी हर्षान उन्मत्त जावन नांतलींचे संतोषार बॉब मारले की दृष्टद्युम्न आमगेले बदीना म्हणून. मागीर युधिष्ठीर सांगता की पळय आतां आमी फायच्या दिसा एक व्यूह कोरका न्हय युद्धाक. हें इंद्राक देवासुरा हांगेले संग्राम जातना इंद्राक बृहस्पतीक क्रमचारुण व्यूह म्हूण एक सांगिल्लें कळ्ळें. तें व्यूह रचन करी जैतवे येतावत म्हळ्यार ते खंयची व्यूह रचन करूंक शास्त्रोक्त आय जागो म्हण सकडस एक वास्तू म्हण आसता त्या रितीर तुवें ते व्यूह रचन करी कळ्ळें. आनी ते व्यूह रचन केलेले देवतेन केलेले न्हू ते कोणेय रचन करनी हांगा पुरे कुरू राय पळोवची तूं हे क्रमचारुण व्यूह रचन केलेलें कडेन रे दृष्टद्युम्न जायत म्हणटा फाल्ली जेवका जाल्यार क्रमचारुण व्यूह रचन केल्लें आनी म्हणाल कय एद्राक अर्जुनान रब्बुका कळ्ळें. मागीर खंयची कडेन कोण रब्बुका म्हणून पुरे सांगता तो कळ्ळें. कुंती भोज शौब्य ते हाजे दोळेशी दोळेस्ताना रब्बुका कळ्ळें.
गळ्यास्तानार दाशारणक दाशेरक असल जनान रब्बुका पटच्चर पौंड्र पौरव व्यूहाचे माक्षी रब्बुका तांक युधिष्ठिरान नेतृत्व घेवका भीमसेनान आणि द्रष्टद्युम्नान तांगेले सैनी घेवन त्या व्यूहात क्रमचारुण म्हळ्यार पक्षीत नव्हत्या विराके भागार रब्बुका अशी पुराय तो सांगता खंय कसल रब्बुका म्हूण सांगून जल्वे कितले की चतुरंग सैनी घेवन त्या व्यूह रचन जल्ला आणि ಸ್ವಲ್ಪ ನೀದನಿ ಕಾಣು ಸೂರ್ಯೋದಯ ಸೂರ್ಯವ ಯುದ್ಧ ಕೊರ್ಕ ಮುಣು ಪೂರಾಯ ಪಲ್ಲಿ ಜವಕ ಜಲ್ಲರಿ ಕವಚನಿ ಗೆವನು ಕಶಿ ರಬ್ಬು ಕಮ್ಮಣ್ ಪುಳ್ದಿ ಸುಜಲ್ಲ ನಮೆ ಜಲ್ಲೆ ಪೂರೈ ಜನ್ ಯುದ್ಧಾಕ ತಯಾರ ಜಲ್ಲಿಂಚಿ ಕಳ್ವೆ पांडवान युद्धाक क्रमचारुण व्यूह रचन करून युद्धाक तयार झाल्याने म्हणून दुर्योधनान पळयले कुडले द्रोणाला चमकल काही आणि पुरे जनाला सांगले द्रोणाला समक्ष मारे भीष्मा लागी पुरे जनाला सांगली की कळवे पळे आम्ही पुरे वय थंय पळयलावे हांगा तुम्ही पुरे अतिरथ महारथ एकाकले वचन युद्ध करून पांडवांक नाश करून येता म्हणून म्हाका गोतस जलारी तू पळयलावे जलारी तू थंय तांणी एक कशी व्यूह रचन केला पळयलावे जलारी म्हाका कसं दिसता कसो अपर्याप्तम वापस सुरवेची वरी सांगतो तो अपर्याप्तम तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितं पर्याप्तम इदमे तेषां बलं भीमाभिरक्षितं आमगेल सैन्य केदे ओड असल्या रे कळवे भीमा निमती एक मी ती सैन्याक एक अपर्याप्तम आणि पर्याप्तम पर्याप्तम म्हळ्यार ताका एक मीत आसा इतलीच म्हूण सांगता आमगेल अपर्याप्तम ओड तांगेस अल्पसंख्याक सैन्य जाल्यार म्हाका भीष्माल रक्षण केल्लें तितली काळ मान राम म्हाका जय म्हूण दिसता तशें जावन तुमी त्या क्रमचारुणाक प्रति जावन एक खंयची व्यूह रचन करीत म्हणून रचन कोरकाम जल्वे तई तशीची कळवे भीष्म एक व्यूह रचन करता काही तो कोण भीष्म न्ही तांणी कळवे भीष्म द्रोण पुरय मेळ्ळो कसं ते व्यूह ताका प्रतिव्यूह म्हणटा पळय तंतु कशी जल्ले म्हळ्यार भीष्मान ಎದ್ರ ವಚ್ಚುಕ ಭೀಷ್ಮಾಲ್ ಮಾಕ್ಷಿ ದ್ರೋಣಾನ್ ವಚ್ಚುಕ ಮಾಗಿರ್ ಕುಂತಲ್ಲದ ಶಾರಣ ಮಾಗದ ಅನ್ನಿಪುರೆ ತಂಗೆಲ್ ಮಾಕ್ಷಿ ವಚ್ಚುಕ ಭೀಷ್ಮ ರಕ್ಷಣ ಕೊರುಕ ಶಕುನಿನ ದ್ರೋಣ ಸಂರಕ್ಷಣ ಕೊರಕ दुर्योधनान विंगड देशाचे वीर योद्धा वोट मेळ्ळू शकुनीक भीष्माकनी पुरे माक्षी रब्बून या कोरका कसले रक्षण कोरका भूरिश्रव शल शल्य भगदत्त विंद अनुविंद आनी पुरे सैन्याच्या दाव बदीन रबलरे सोमदत्तालो पूतु भूरिश्रवसु सुशर्मा सुदक्षिणु श्रुतायु अच्युतायु हन्नी उजव्या बदीन रब्बुका अश्वत्थाम कृपाचार्य कृतवर्म तांणी व्यूहाचे माक्षी बगलेन रब्बुका तांगेले पयशे माक्षी केतुमंत वसुदान काशीराज अशें आनी पुणे रब्बुका म्हूण सांगून पुराय तयार करून सकाळी जल्ली कुडले आनी कसं केला शंख वाजिला वापास कोणे भीष्मान शंख वाजून युद्धाक तयार जावन आयली कडे तांणी येयले पळोवन हांनी हांगेले शंख पुरे वाजिले वापास युद्धाक तयार जाली दोनी दिसा युद्ध कळवे आत्ता धृतराष्ट्र निमगिता दोनी दिसा युद्धांत कसं जल्ले ते बाई सांग म्हाका म्हूण तेदना हांच्यान व्यूह केल्यार तांणी प्रतिव्यूह रचने केला न्हय पुराय जन येवन युद्धा राबले कुडले दुर्योधनान कौरव सैन्यादी कडेन सांगले की युद्ध शुरू करात तुमी म्हूण सांगून कडे रे पुरे सैनिक तांगेले जिवा आशी सोडून युद्ध प्रारंभ केला समिश्र युद्ध जाता समिश्र युद्ध म्हळ्यार रथिकाल वटू युद्ध करचे पदातीन वटू अश्वारोहील वटू युद्ध करचे म्हूण म्हळ्यार नियम आसता युद्धांत हें तशें कांय ना समिश्र युद्ध म्हळ्यार कोण कोणा जाल्यार मारयत कोण कोणाल वटू युद्ध करीत तशी मारतर हे भीष्मान भारी एक नमने प्रतापारी युद्ध शूर केल्याची पुळ्ळी वरीची पुळ दिसा वरीची वैर बाण सोण कडेर म्हणटना पांडवाल सैन्य दिक्का धावन गेलींची कडे रे अर्जुना कोपयली काय अय्यो आमगेल सैन्य चेल्ला पिल्ली करतव्या म्हूण सांगून तागेल कृष्णाला सांगली की सारथी लागी कृष्णा पितामह भीष्म खंयच पळय थंय आमी वचा युद्धाक म्हणून आनी सांगता पळय काली अण्णान सांगला मात्र भीष्म आमगेल सैन्य निर्नाम करता म्हणून आजी पळयता तशी युद्ध करतरस कळवे पुरे जन थंय येवन आतां आमगे सगळे पांचाल सैन्य नाश करचे पयशी फुडें भीष्माक संहार करचे लायक म्हणून दिसता म्हाका पळय प्रयत्न करी अर्जुना तुका पितामहाले म्हळ्यार भीष्माल रथा समीपाक व्हरता म्हळ्यार भीष्माक अर्जुनान संहार करूं जायना म्हणून कृष्णा गोतस करचे कोणें शिखंडील निमती तागेलें मरण म्हणून गोतस कळवे जाल्यार अर्जुनान हांव सैन्य भीष्माक आजी लगड काडटा म्हणून जायता म्हणून म्हणटा कृष्ण जायता प्रयत्न करी पळया वचा म्हूण जल्वे भीष्मू द्रोणू
कर्ण हांक सोडल्यारी बिंगडच्यान अर्जुना एदुरसूचा साध्यना तितलो श्रेष्ठ अर्जुन वचून भीष्माला एदरा युद्ध राबला. दोग जनाल मध्ये भयंकर युद्ध जाले कळवे. वाकंची बाण सोडता ताका प्रति बाण तो सोडता, तोकंची बाण सोडता वो ताका प्रति बाण सोडता कळवे. एकल्याल बाण एकल्यांक लागना मध्ये येताना पुड्डी करून घालतात तशी कडेरी. मागीरच नमे अर्जुन वैर वैर बाण सोडून कृपाक भीष्माक द्रोणाक विकर्णाक शल्याक पुरीजनाक प्रहार करता कळवे. अंचाण सत्यकी विराटो दृष्टद्युम्नो द्रौपदेय अभिमन्यू हानी अर्जुनाला सुतूर राबून तक्का रक्षण करता रसची. हांगा द्रोणाक भीष्माक रक्कू रब्बिलतो द्रोण तगेल मन बदलायसुचाक म्हणारे चंचल कोरक भीष्मा लागी वचन जम दृष्टद्युम्नो सोमकांक घेऊन द्रोणाला एदरा राबून युद्ध करता रस. अंचाण भीष्मनी अर्जुन युद्ध करता रशिलीत ना कडेर अर्जुन कसं करता एका कळ्यांक मारता 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 मध्ये वचून सेनेचे मध्ये वचून पावता. थंय सगळे सैन्य लाई करू सुरू करता. दुर्योधन म्हणता की भीष्मा लागी पळे यो अर्जुन आमगेल सैन्य मध्ये रे गुंजल तू कसं करता रस. येश पांडु सुतात कृष्णेन सहितो बली यतताम सर्व सैन्याना मूल नहा परिक्रंतती तोय जीवती गांगे द्रोणेच्या रतिनांबरे पळे अर्जुन कृष्णाला ओटू मेळणू आमगेल सगळे सैन्याचे मुलोत्पाटन करूचे तर मध्ये रिगला नव्हे. तू इतले अप्रतिहत रथ म्हणतात तुका म्हळे तुका मारतले कोणय नाच म्हणून इतले फेमस जाला तू जाल्लारी त्या पारताल निमती आमगेल सैनी नाश की म्हणून दिसता. तू आणि द्रोणा नसताना शिजवची समोम्या म्हणून हळू इतले सांगून नुत बैसू तशिले जला रे तगेल स्वभाव कसले कोंकून उल्लोचे नव्हे म्हणाल काही त्वत्कृते चैव कर्णोपि न्यस्तशस्त्रो विशांपते न युध्यती रणे पार्थम हितकामा सदा मम सतता कुरु गांगेय यथा हन्येत फाल्गुनः पळे. तू गोतच नव्हे भीष्मा ज्या तू गेल कतिर तू युद्ध आस्तितले काळया ना म्हणू कर्णान शस्त्रास्त्र तो गुदवरला तू आस्ती जिवंत तितले काळ तो युद्ध करू येईना म्हणला. तुगेल कतिर तुगेल निमती जाऊन नव्हे हे प्रतिज्ञे केलेले निजावन तो म्हाक प्रितीचे पुरे काम करत आशिल्लो म्हाका बरें जेवका म्हणलेलेची मिगेल हितान तू तागेल आसक्ती मिगेल कतिर प्राण जलरी सोडता जलरी निरुपाय जल्ला तो इत्याक म्हण म्हळ्यार तुगेल कतिर जावन ताण प्रतिज्ञ करून युद्धा दुखून भायर वचून बसला तो. आत्त अर्जुनाल वटू युद्ध करून तुवें आमकां राखू का तुगेल निमती इतले पुरे जलल नव्हे सुरवेक अर्जुना संवार करतो म्हणून. भीष्मा बारे बेजार जाता कसल करचे कळवे ताका बेजार जल के भीष्माक धिक्क क्षात्रम धर्म म्हणके क्षात्र धर्माक धिक्कार असो म्हण सांगून हाण सांगला ना अर्जुना मारी म्हणून जाल्यार अर्जुनाक तो मारना म्हण सांगला पांडवा मारना म्हण सांगला जाल्यार यात सैन्य अर्जुनाल सैन्य मागशी धांवडाका म्हण सांगून दोग जणी कळवे युद्धांत भारी नमनेचे एक श्रेष्ठ युद्ध म्हणत बाणप्रयोगनी पळिल्यार तांगेले श्रेष्ठ युद्ध जन पुरे सुತ್ತ पळिल्ले जन तान लेखताच की हे युद्ध की युद्ध म्हणलेली एक खेळ हांका म्हणून कळ्ळें. म्हळ्यार तशी यो बाई सोलवना तो बाई सोलवना ताण सोडलेले बाणाक वो प्रतिबाण सोडता हाण सोडलेले बाणाक तो प्रतिबाण सोडता. कडेर म्हणटना भीष्मा कसं करचें म्हूण कळना नशी सारथीक मरचें न्हय रथ वचना मुखार कृष्णाल वयर प्रयोग केले काही बाण कळ्ळें. कृष्णाला 3 बाण प्रयोग करता कृष्णाला अंगा दुखून रगत येईल की कृष्ण तमडे तमडे फुल्लाचे कशी रूख असता तशी चंदू दिसता शिलके मात्र पार्थाक अर्जुना जोर कोपयलो कृष्णा मारतवे तू म्हूण सांगून फुडले तो कसं करता तागेल भीष्माल सारथीक गाय करता बाण सोण जल्वे एकल्या ताका मारका म्हणून भीष्मू अर्जुना मारका म्हणून भीष्मा मारका म्हणून अर्जुन भारी प्रयत्नार युद्ध करताची जलरी कोणाकय मारो कोणाच्यानय साध्य जायना. अर्जुना मारो भीष्मा साध्य जायना भीष्मा मारो अर्जुना साध्य जायना. दुर्योधनान केले इले आज अर्जुन मरता म्हूण सांगून जलारी पुराय जना भारी संतोष की रब्बून पळयता एक धनुर्युद्ध विद्या प्रयोग करता प्रदर्शन करता अशी कळवे. दोग जनाल सारथी बारी श्रेष्ठ सारथी कळवे. अंचाण हांगेल रतू युद्धा समजावन चलायसो का न्हू तांणी चलायसी तर रसची कळवे. आका छिद्रान्वेषण म्हणून म्हणटाचे म्हळ्यार महामहास्त्र मंत्रास्त्र पुरे जना गोतस भीष्मान खंयचे मंत्रास्त्र प्रयोग केले खंयचे महास्त्र प्रयोग केले ताका प्रतिबाण खंयचे म्हूण म्हळ्यार अर्जुना गोतस तांणी तशी एकल्याला वयर एकले प्रयोग करत रसची बाण प्रयोग कळवे. आत्त तशी तागेले कोण
अर्जुनाला दौर्बल्य कसं म्हणून भीष्माकोळका भीष्माला दौर्बल्य कसं म्हणून अर्जुनाकोळका नानतलं री युद्धांतो गेलूच्या जयीना म्हणलेल कडेनं थंय एक तसल स्थिती येयला वापस वापस शंकनाद करताचे भूकंप जाल्ल्यावरी जाल्ले भूंय हल्ल्यावरी जाल्ले कळवे ते युद्ध करता एकलो महामंतारो 600 वर्षाचो एकलो 60 वर्ष जाल्लो कळवे त्या व्यत्यास कळनाके इतका म्हण दोग जणी महाबलिष्ठ जावन युद्ध करता अशी दिसता यो भीष्म मंतर म्हूण दिसना अर्जुनाक समान जावन तो युद्ध करता असं म्हूण सांगून दिसता कळवे तितले श्रेष्ठ युद्ध तांगेल मध्येक जत्तरस कोण गेलवता कोण सलवता म्हूण म्हणलेले एक विवेचन करची शक्ती ना पुरे जन एक कसं की लाव एक खेळ पळीता शिराबून पळीत रसाची कडेरी हे युद्ध कैद जेवचे केदना म्हूण सांगून कोणाकय सांगूक जायनाके कैद जेवचे म्हळ्यार एकल्यान सोल्लू का नव्हे हे दोग जन सलवानाची कसल जत्ता पाया युद्ध म्हूण म्हणलेले एक पुरे जना एक मनान तू दिसता ते दोन्ही पक्षाचे भरलेले सैन्य राबून भीष्मने अर्जुनाला युद्ध पळयत रस हे कैद जत्त केदना हे कितले दीस मुंदर सता कोण सलवता कोण गेलवता कसले मनावचन अशें न्हू तो राबून युद्ध पळयत रसाची आनीच काणी आमी पायचे दिसा पळया आज सांगील सर्वई परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मनाम प्रकृति हे स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।